नमस्कार मैत्रिणींनो, आदियोगिनी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवत आहोत पावभाजी। ही पावभाजी थोडी माझी बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे, त्याच्यासाठी आपण स्पेशल इकडे आपण हा मसाला आपल्याकडच्या आपण चायनीज किंवा पंजाबी ज्या पद्धतीच्या भाज्या करतो त्याच्यासाठी हा सर्वांसाठी विकतचा मसाला न वापरता आपण हे सगळं कच्च्या जिन्स घेतलेले आहे। आपण शहाजिरे, विलायची 7-8 हे घेतलेले आहे। हे सर्व भाज्या अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेल्या आहेत। मिरा, बडीशोप आणि साधा जिरा आणि धना जिरा पावडर आपण परत वरतून वेगळी टाकणार आहोत। तिखट, हळद आणि धना जिरा पावडर एवढ्याच गोष्टी आपण टाकणार आहेत। आणि याच्यामध्ये लसण आणि अद्रक याची जी पेस्ट आहे पहिले फ्राय करताना आपण त्याच्यामध्ये पुदिना टाकणार आहोत। पुदिन्याची पानं, पुदिना ग्राइंड करून टाकायचं नाही आहे, ते किती टाकायचं ते बघा। आणि याच्यामध्ये सर्व भाज्या टाकल्या तरी चालतात। याच्यामध्ये मी वाटाणा टाकलेला नाही आहे, कारण आमच्या बाबांना तो वाटाणा काही सहन होत नाही। याच्यामध्ये मी 5 कांदे घेतलेले आहेत, 4 बटाटे घेतलेले आहेत आणि भरपूर शिमला मिरची आता अवेलेबल आहे। शिमला मिरची याच्यामध्ये बेस्ट आणि मेन फील देणारे टोमॅटो आहे। जसं बटाटा आवश्यक आहे तशी शिमला मिरची आणि टोमॅटो पावभाजीमध्ये हे असले की अगदी पूर्ण पावभाजीची तुम्हाला टेस्ट आणि स्मेल सगळं येणार। आणि याच्यामध्ये आपण वापरत आहोत 250 ग्राम फ्लावर, पाव किलो शिमला मिरची वापरणार आहोत। याच्यामध्ये फ्लावर घेतलेलं आहे आपण पाव किलो। फ्लावर हाताने व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि कोमट पाण्यामध्ये तो धुवून घेतलेला आहे। परत कोमट पाण्यात 5 मिनिटं त्याला वाफवून घेतलेले आहे। आपण याच्यामध्ये कुठलीही भाजी पोटॅटो सोडले तर कुठलीच भाजी उकडून घेत नाही आहे। आणि बटाटेसुद्धा आपण उकडताना पॉटमध्ये ठेवून बिना पाण्याचे उकडायचे आहेत की ज्याची आपल्याला पूर्ण चव मिळाली पाहिजे। आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बटर आणि तूप ह्या दोन्ही गोष्टींचा आपण वापर करणार आहे। याच्यामध्ये हे वापरत आहे मी अमूल गाईचं तूप आहे। तुम्ही तेलही वापर। 1 चमचाभर आपण तूप टाकलेलं आहे। याच्यामध्ये आपण मोहरीचा वापर करणार नाही आहे। फोडणीसाठी आपण वापरत आहोत जिरं टाकतोय। आता दाखवलेले जे मसाले आहेत हे सगळे आपण मिक्सरला लावून घेणार आहे, पण हे पूर्ण सुके आहेत आणि भाजलेले नाही आहेत। याची पावडर होण्यासाठी आपल्याला जे भाजी मीठ वापरायचं ते आपण मीठ टाकून ग्राइंड करून घेऊ। गडबडीमध्ये गॅस बंद झाला होता त्याच्यामुळे तर तोपर्यंत आपण ही पावडर करून घेऊया। आणि हे आहे बटर म्हणजे लोणी, हे घरगुती लोणी आहे। आणि याची तुपाची पण डिटेल रेसिपी आयुर्वेदाप्रमाणे आपण तूप कसं करायचं आहे। नुसतं मलाईचं तूप कधीच करायचं नाही आहे, ते पहिले विरजवायचं कसं याची डिटेल एक रेसिपी मी याच्यावर टाकलेली आहे, ती तुम्ही नंतर बघा। जिरं छान तडतडलं आहे। आता आपण टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट। आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट करताना ही तूर्त करायची आहे। पेस्ट रेडीमेड वापरणं सोडूनच दिलं पाहिजे, कारण ती पूर्णपणे कॅन्सरला आमंत्रण देते। आणि लसण आणि अद्रक याचा प्रमाणात वापर करायचा, शक्यतो लसणाचा। आणि लसण पण अगदी आपण फोडणीला देतो ना तेवढ्यामध्ये प्रॅक्टिस आली की तेवढ्यामध्ये आपण सोलू पण शकतो मैत्रिणींना। आता याचा कच्चा वास जाईपर्यंत हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आणि आज ही आपली मीडियम ठेवणार आहोत आपण। अद्रक आणि लसणची पेस्ट व्यवस्थित फ्राय झालेली आहे। जिऱ्याचा पण पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरलेला आहे। आता याच्यात आपण टाकत आहोत हिंग। हिंग पण व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता ह्या मोडवर आपण याच्यात टाकत आहोत, कारण आपल्याला बटरचं पण पावभाजी म्हटलं की बटर हे मस्ट आलं, त्याच्यामध्ये शक्यतो वापर करायचा त्याचा। आता ज्या भाज्या आपण सगळ्या ह्या तेलावर परतवून घेणार आहोत, फ्राय करणार आहोत, त्याला सगळा ह्या बटरचा स्वाद येणार आहे।
आता ह्या मोडवर आपण याच्यामध्ये टाकत आहोत कांदा. कांदा व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा पूर्ण गोल्डन होऊ द्यायचा याच्यावर अगदी. एक पुदिन्याची मी 2-3 अशी शेंड्याची एक 4 गुच्छ मी स्वच्छ धुवून घेतली आणि हाताने अशी तोडून टाकलेली आहे. वाटणामध्ये हे केलेलं याचा फील येत नाही, तो वेगळाच वास येतो पुदिन्याचा. ना असा फ्रायमध्ये जो आहे बटरमध्ये तो पूर्णपणे आपल्याला पावभाजीचं स्वाद देतो. कांदा व्यवस्थित मीडियम ब्राऊन झालेला आहे, आपला परतवलेला आहे. आता आपण टाकत आहोत शिमला मिरची. ह्या मोठ्या दिसत असल्या तरी आपण त्या ग्राइंडरने ग्राइंड करून घेणार आहोत. दाखवतो मी पुढे कसं. शिमला मिरची आपण उकडून घेतलेली नाही, उकडून फक्त आपण पोटॅटो घेतलेले आहे. पोटॅटो आणि फ्लावर जे आहे फक्त ते पाण्यामध्ये आपण स्वच्छ होण्यासाठी म्हणून आपण त्याला आणि त्याचा थोडासा एक वास जाण्यासाठी म्हणून एक त्याला 5 मिनटं आपण पाण्यातनं गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे फ्लावरला सुद्धा. आता हे सुद्धा आपण, कारण फ्लावर आपण थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे आणि शिमला मिरची आपण एकदम क्रंच टाकलेली आहे, म्हणजे कापल्याबरोबर टाकलेली आहे. तर त्याला थोडंसं आपण मऊ होऊ देऊ. मऊ होताना याचं आपल्याला सगळं भाज्यांची ओन आर्द्रता फक्त आपल्याला मॅश होण्यापुरतं हे ठेवायची आहे. तर आपण आत्ता सध्या पाणी नाही टाकत आहोत. आता सेकंड आपण याच्यात टाकत आहोत शिमला मिरची, फ्लावर टाकतो. आता ह्या फ्लावरला पण आपल्याला 5 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अद्रक लसूण व्यवस्थित फ्राय करून घेतलेले पेस्ट. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा गोल्डन होऊ दिला आहे. त्यानंतर शिमला मिरच्या टाकल्या आहेत नियर अबाउट अर्धा किलो कापलेल्या. त्यानंतर बॉईल केलेलं फक्त गरम पाण्यातनं काढून घेतलेला फ्लावर टाकलेला आहे. आणि आता आपण ह्या मोडवर ह्याच्यामध्ये मॅश करून बटाटा टाकत आहे. याच्यामध्ये बटाट्याचा पण मी अगदी 4 बटाट्यांचा वापर केलेला आहे. कुकर मी एवढ्यासाठी वापरते की आपल्याला पूर्ण ते त्यांच्या आंगरसामध्येच हे सगळं हे होऊ द्यायचं आहे. बटाटासुद्धा मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, उकडताना पॉटमध्ये उकडायचा आहे, तो खाली पाण्यामध्ये टाकायचा नाही, तो टेस्टलेस होऊन जातो. आता हे बटाटा टाकून सुद्धा हे व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे. ॲक्च्युली ना पावभाजीचं ही जी रेसिपी आहे कम इंटू एक्झिस्टन्स सगळ्या राहिलेल्या ज्या तयार भाज्या असतात ना त्याचं मिक्स करून ठेवलेली आहे. या मोडवर याच्यामध्ये टाकत आहे 1 चमचा राई. हिंगाचा वापर पहिले केलेला आहे आपण. राई पूर्ण टोमॅटोचं असं कुठल्याच्यात राई एकदा पूर्ण फ्राय होऊ द्यायची. तडतडणं बंद झालं की आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत जिरा. जिरा छान तडतडला की आपण टाकतो टोमॅटो. आता हे टोमॅटो जे आहेत हे पूर्णपणे गळेपर्यंत म्हणजे पूर्ण मॅश होईपर्यंत तेलात कुठलाही हात न लावता तोपर्यंत हे एक कढईमध्ये मंद गॅसवर असेच राहू द्यायचे. असं पूर्ण मॅश करत राहायचं आहे ह्या स्टीममध्ये. सगळ्या भाज्या पाण्यात टाकल्या आणि त्याला शिट्टी काढून घेतली. बीट याच्यामध्ये शक्यतो वापरू नये, खाण्यासाठी उत्तम आहे बीट पण,
पण एखादी रेसिपी करताना त्याचं जर चव जात असेल तर ते तिथं कशाला वापरायचं, सेपरेट वापरू शकतो आपण, अशी ह्या मताची मेथी आहे. पण आता ह्या मोडवर याच्यामध्ये आपण मसाले ॲड करत आहोत. परत आपल्या फ्राय मसाल्याला सगळं चव येण्यासाठी बटर टाकतो. आता आपण ग्राइंड करून घेतलेली सगळी पावडर टाकली. पुन्हा सांगते कशाची पावडर आहे ती दाखवलेलं आहे. मिरा, जिरा, शहाजिरा, लवंग, दालचिनी आणि गोडी वेलायची, आपली हिरवी वेलायची आणि बडीशोप. हां, हे मिठाबरोबर व्यवस्थित कच्चाच तूर्त करायचं आहे फक्त. हे कुठे पण जिथे जिथे मी याचा वापर दाखवते ना, हे अगदी कच्चं ओरिजिनल फॉर्ममध्ये घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला नीट लावून घेतलेलं आहे. कारण याचा त्यावेळेचा जो स्वाद आहे तो अगदी तुमच्या कुठल्या हॉटेलच्या याला चवीला मागे टाकतो. तुम्ही हे करून बघायचं आहे. मी माझी स्तुती करत नाही आहे. अगदी दिल्लीसारख्या ठिकाणी माझे मुलं जाऊन खाऊन येतात तेव्हा त्यांना घरची चव आठवल्याशिवाय राहत नाही. अर्थात सगळ्यांना घरची चव तर आठवतेच, पण मला वाटतं की एवढी मेहनत तिथं हॉटेल लाईनमध्ये घेण्यामध्ये शक्य नाही आहे. हळद टाकलेली आहे. हे आपलं चॅनलवर तिखट आणि मसाला, धना जिरा पावडर याच्या सगळ्या रेसिपी हे आहे. आपल्या चवीप्रमाणे तुम्ही लाल तिखट घेऊ शकता. आता ही जी 15 दिवसासाठी मी करते ती धना जिरा पावडर ही आपण 2 चमचे वापरलेली आहे. हे लाल तिखटसुद्धा कुठलंही भाजीला अगदी रंग आणि तरी जो प्रकार आहे तो येण्यासाठी ह्या 5 मिरच्या वापरून कशा आयुर्वेदिक पद्धतीने केलेलं आहे याचंसुद्धा मी डिटेल्स व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. एवढं आपण काळं मीठ टाकतो याच्यामध्ये. पहिलं आपण शेंदा नमक टाकलेलं आहे. साधा मिठाचा वापर मी करतच नाही. शेंदा मीठ BP साठी वगैरे याच्यासाठी चांगलं आहे. शक्यतो शेंदा मिठाचा वापर किचनमध्ये ठेवावा. आता ह्याला आपण एक पूर्णपणे तेल सुटेपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्या. टमाटे पूर्णपणे गळालेले आहेत आपले, म्हणजे मॅश झालेले आहेत. आता हे सगळं आपण याच्यामध्ये टाकतो. आता परत आपल्याला आता हे जे आपण टोमॅटो बरोबर मसाले फ्राय करून घेतले ते सगळे याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत. तर मैत्रिणी दिसत असेल तुम्हाला की याला आता मिक्सर मारण्याची किंवा दुसरं काही करण्याची गरज नाही आहे. तरी पण मी याला मॅशरने, हँड मॅशरने आपलं मॅश करून घेते. आपण थोडं ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊया. भाज्यांना थोडंसं लावून घ्या आपण. पाण्याचं किती गरम याच्यातच टाक. भाजी खूप छान दिसली असते. आता आपण ते पाणी चोरी खुर्ची बाजूला एवढा चिकट टाकायचं पडेल. पद्धतीने आपली सगळी पावभाजी आता तयार आहे. त्याच्यामध्ये परत आपण टाकणार आहे एक
बटर, थोडासा स्वादापुरता एव्हरेजचा मसाला टाकतो. ॲक्च्युली इतके मसाले झाले की आता गरज नाही आहे, पण थोडासा टचअप. आणि आता सगळ्यात शेवटी टाकत आहोत कसुरी मेथी, आणि आपण जेव्हा प्लेट लावू त्यावेळेस त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत. आता हे आपण फ्रेश पुदिन्याची पानं टाकणार आहे. जसं आपण कोथिंबीर टाकतो ना त्या प्रमाणात, फक्त हाताने कट करून टाकायची आहे. 2-3 शेंड्याची झुपके टाकलेली आहे. याच्यावर आपण अगदी याला बारीक मंद वाढताना आपण याच्यावर बटर आणि कोथिंबीर आणि लिंबू टाकून हे करणार आहोत. सर्विंगच्या वेळेस आपण टाकणार आहोत. आता ह्या लेवलवर आपली भाजी सगळी तयार आहे. कवर करून एक 10 मिनटं नीट हे करणार होतं. काय सांगावं मैत्रिणींनो, इतका सुगंध दरवळतो आहे की आता ब्रेड पाव शेकेपर्यंत पण दम नाही आहे. दाखवते मी पुढचं. तर कशी वाटली मैत्रिणींनो आपली पावभाजी रेसिपी? टेस्टी, यम्मी. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.